नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही। या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून भाजपने ही जागा आम्हीच लढवणार असा हट्ट धरलाय। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या संकटात सापडले आहे। पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यावर गेली अनेक वर्षे त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे। हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला तर भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदे व नगर पंचायती आपल्याला गमवाव्या लागतील अशी भीती त्यांना वाटत आहे। भाजपच्या या खेळीमुळे त्यांचे जिल्ह्यावरील वर्चस्व मात्र मोडीत निघू शकते। त्यामुळे शिंदे सध्या प्रचंड तणावाखाली आहेत। तसेच येथे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजपसह स्वपक्षीयातून प्रचंड विरोध होत असल्यामुळे शिंदे यांची अवस्था इकडे आळ तिकडे विहीर अशी झाली आहे। तर खासदार गावित यांनी आपल्याला उमेदवारी मिळणं कठीण असल्याचे पाहून भाजपमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। पण त्यांना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध आहे। खासदार गावित यांनी गेल्या 7 वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघाच्या विविध विकास कामाबाबत कायम अनास्था दाखवली आहे। त्यामुळे भाजप व त्यांच्या शिवसेनेतून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे। तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपतर्फे डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। ही जागा भाजपच्या पदरात पडली तर डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। डॉक्टर हेमंत सवरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे चिरंजीव आहेत। त्यांची जनमानसात उत्तम प्रतिमा आहे। त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरला आहे। तर दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये भाजपच्या सहयोगी पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला जर भाजपने ही जागा दिली तर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार विजय खेचून आणू शकतो। वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघात असलेली 9 लाख मताची शिदोरी, कार्यकर्त्यांचा प्रचंड फौजफाटा व आमदार हितेंद्र ठाकूर यांचे जिल्ह्यावर असलेले वर्चस्व या बळावर ही जागा सहज ते जिंकू शकतात। त्यामुळे या जागेसंदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते सध्या वेट अँड वॉच या भूमिकेत आहे। देशात एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होतील। या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। देशात 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान मतदान पार पडणार आहे, तर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागेल।